हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द पर्स्पेक्टिव्ह अकॅडमी. आजच्या व्हिडिओमध्ये, आजच्या लेक्चरमध्ये आपण युनियन बजेट 2025-26 विषयी डिस्कस करणार आहोत. रिसेंटलीच भारतीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी पार्लमेंटमध्ये बजेट पेश केलं. तर या बजेटचे की हायलाइट किंवा की पॉइंट्स काय आहेत, तर याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. ठीक आहे, तर हे जे की पॉइंट्स आहेत त्याच्याविषयी माहिती घेण्याआधी आपण बजेट काय असतं याच्याविषयी थोडक्यात माहिती घेऊयात. आता जर समजा हे मायक्रो लेवलवरती समजून तुम्हाला जर घ्यायचं असेल तर आपण इथे एका इंडिव्हिज्युअल व्यक्तीचं उदाहरण घेऊ शकतो. समजा एखादी व्यक्ती आहे, तर त्या व्यक्तीने ठरवलेलं आहे की येणाऱ्या पुढच्या वर्षामध्ये 2025 आणि 26 मध्ये माझे इन्कम सोर्सेस कोणते आहेत किंवा मला कुठून इन्कम येणार आहे आणि माझं एक्सपेंडिचर म्हणजे इन्कम मला कुठून येणार आहे आणि माझा खर्च कुठे होणार आहे, एक्सपेंडिचर कुठे होणार आहे, याचा जो आराखडा असतो किंवा याची जी ब्लूप्रिंट असते म्हणजे त्या व्यक्तीचं काय आहे, बजेट आहे. बरोबर ना. सेम पातळीवरती हे देशाच्या लेवलवर असतं. ठीक आहे ना. तर त्याला आपण काय म्हणतो, बजेट म्हणतो. म्हणजे ही जी सेम कॉन्सेप्ट आपण बजेटची इंडिव्हिज्युअल लेवलवरती लागू करतोय, तर ती सेम कॉन्सेप्ट लक्षात घ्या जेव्हा तुम्ही नॅशनल लेवलवरती लागू करता, स्टेट लेवलवरती लागू करता, तर त्याला आपण काय म्हणतो, युनियन बजेट म्हणतो. आता लक्षात घ्या, हे जे बजेट आहे तर याचं कॉन्स्टिट्यूशन मध्ये बजेट असं नाव मेन्शन नाही. लक्षात घ्या, जे भारतीय संविधान आहे तर भारतीय संविधानाच्या आर्टिकल 112 मध्ये बजेट हा शब्द मेन्शन नाही. तर तिथे लक्षात घ्या, अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट असा शब्द तिथे मेन्शन आहे, असं सेंटेन्स तिथे आहे. त्यामुळे लक्षात घ्या, भारतीय संविधानामध्ये बजेट हा शब्द कुठेही मेन्शन नाही. आपण आपल्या इकॉनॉमिक अंडरस्टँडिंग साठी हा शब्द वापरत आहोत, बजेट. ठीक आहे. मात्र भारतीय संविधानामध्ये कुठेही हा शब्द नाही. याला आपण काय म्हणतो, तर भारतीय संविधानामध्ये काय मेन्शन आहे, आर्टिकल 112 मध्ये काय मेन्शन आहे, तर अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट असा शब्द तिथे मेन्शन आहे. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या. तर युनियन बजेट काय असतं, तर येणाऱ्या पुढच्या वर्षामध्ये म्हणजेच काय 2025 आणि 26 मध्ये शासनाचा इन्कम सोर्सेस काय आहेत किंवा इन्कम कुठून येणार आहे आणि आपल्याला कोणत्या गोष्टींवरती खर्च करायचा आहे याचा जो आराखडा असतो किंवा ब्लूप्रिंट असते, तर त्याला आपण काय म्हणतो, बजेट म्हणतो. ठीक आहे. आता लक्षात घ्या, आपण बजेटचे की पॉइंट्स बघण्याआधी ऍक्च्युअल बजेट काय असतं किंवा त्याचे हेडिंग पॉइंट्स काय आहेत, त्याचे कंपोनंट्स काय आहेत, तर याच्याविषयी थोडक्यात माहिती घेऊयात. आता बजेटमध्ये लक्षात घ्या, मेन 2 हेडिंग पॉइंट असतात किंवा त्याचे 2 कॉम्पोनंट असतात असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. एक म्हणजे रेव्हेन्यू बजेट आणि दुसरं म्हणजे कॅपिटल बजेट. ठीक आहे. आता रेव्हेन्यू बजेट मध्येच अजून 2 कॉम्पोनंट असतात, त्याचे 2 विभाजन होतं. लक्षात घ्या, एक म्हणजे रेव्हेन्यू इन्कम अँड रेव्हेन्यू किंवा त्याला आपण म्हणतो रेव्हेन्यू रिसिप्ट म्हणतो किंवा दुसरं रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणतो. सेम कॅपिटल बजेट मध्ये आहे. लक्षात घ्या, कॅपिटल बजेट मध्ये सुद्धा कॅपिटल रिसिप्ट असतं आणि कॅपिटल एक्सपेंडिचर असतो. ठीक आहे. किंवा त्याला आपण इन्कम सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे. आता रेव्हेन्यू रिसिप्ट मध्येच परत जाऊन लक्षात घ्या, त्याचं अजून 2 पद्धतीने विभाजन होतं. म्हणजेच काय, तर टॅक्स रेव्हेन्यू अँड किंवा त्याला आपण म्हणू शकतो की टॅक्स रिसिप्ट अँड नॉन टॅक्स रिसिप्ट. आता टॅक्स रिसिप्ट मध्ये सुद्धा लक्षात घ्या, आपल्याला टॅक्स 2 पद्धतीने मिळतो. एक म्हणजे डायरेक्ट टॅक्स आणि दुसरं म्हणजे इनडायरेक्ट टॅक्स. त्याला आपण प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर असं म्हणतो. बरोबर आहे. आता लक्षात घ्या, याच्यामध्ये काय आहे की आपण सर्वात पहिला कॉम्पोनंट समजून घेऊया, रेव्हेन्यू रिसिप्ट. ठीक आहे. रेव्हेन्यू रिसिप्ट आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. तर त्याच्यामध्ये आपण रेव्हेन्यू रिसिप्ट समजून घेऊया. ठीक आहे. आता लक्षात घ्या, रेव्हेन्यू रिसिप्टला एक कंडिशन लागू होते, 2 कंडिशन लागू होतात इथे. तर कोणत्या गोष्टींचा याच्यामध्ये समावेश होतो, म्हणजे कोणत्या कंडिशन इथे लागू होतात. लक्षात घ्या, जिथे शासनाचे असेट्स हे वाढत नाहीत किंवा शासनाचे डेप्थ म्हणजे काय, कर्ज
हे सुद्धा वाढत नाहीत. त्या सर्व गोष्टींचा समावेश कशामध्ये होतो तर रेव्हेन्यू रिसिप्ट मध्ये होतो. असेट्स म्हणजे काय तर संसाधनं, म्हणजे याच्यामध्ये अशा इन्कम सोर्सेसचा समावेश असतो. रेव्हेन्यू रिसिप्ट मध्ये अशा इन्कम सोर्सेसचा समावेश असतो ज्याच्यामध्ये शासनाचे असेट्स म्हणजे संसाधनं वाढत नाहीत किंवा शासनाचे जे डेप्थ आहे किंवा जे कर्ज आहेत ते सुद्धा वाढत नाहीत. तर त्या सर्व गोष्टींचा समावेश कशामध्ये असतो तर रेव्हेन्यू रिसिप्ट मध्ये असतो. लक्षात घ्या. आता याच्या उलट कंडिशन कशामध्ये असते तर लक्षात घ्या ती कॅपिटल रिसिप्ट मध्ये असते. तर कॅपिटल रिसिप्ट मध्ये काय असतं तर अशा गोष्टी लक्षात घ्या ज्याच्यामुळे शासनाचे असेट्स हे कमी होतात आणि शासनाची डेप्थ ही वाढते. म्हणजे अशा सर्व गोष्टी लक्षात घ्या याच्यामध्ये समाविष्ट असतात कॅपिटल रिसिप्ट मध्ये, ज्याच्यामध्ये काय आहे की शासनाची संसाधने ही कमी होत राहतात आणि जे कर्ज आहेत शासनाची ती वाढत जातात. आता लक्षात घ्या रेव्हेन्यू रिसिप्ट मध्येच आपण त्याचे दोन पद्धतीने विभाजन केलेलं आहे. एक म्हणजे टॅक्स रिसिप्ट आणि दुसरं म्हणजे नॉन टॅक्स रिसिप्ट. आता टॅक्स रिसिप्ट मध्ये लक्षात घ्या डायरेक्ट टॅक्सेस आणि इनडायरेक्ट टॅक्सेस, ज्याला आपण प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर म्हणतो. बरोबर. आता प्रत्यक्ष कर मध्ये आपल्याला माहिती आहे की फॉर एक्झाम्पल इन्कम टॅक्स आहे, कॉर्पोरेट टॅक्स आहे. बरोबर ना. इनडायरेक्ट टॅक्स मध्ये काय आहे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे जीएसटी, गुड अँड सर्व्हिस टॅक्सेस. बरोबर ना. आधी वेगवेगळे कर होते मात्र त्या सर्व टॅक्सेसने एकत्र करून काय बनवलं आपण जीएसटी. बरोबर. गुड अँड सर्व्हिस टॅक्सेस. बरोबर. आता टॅक्स रिसिप्ट म्हणजे काय थोडक्यात आपल्याला समजलं असेल की डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स मधून जो काही इन्कम येतो तर त्याचा समावेश टॅक्स रिसिप्ट मध्ये होतो. ठीक आहे. आता नॉन टॅक्स रिसिप्ट म्हणजे काय तर असे इन्कम शासनाचे जे रेव्हेन्यू मधून येतात जे टॅक्स मधून येत नाहीत. टॅक्स सोडून बाकीच्या ठिकाणाहून जे इन्कम येतात ते काय आहेत नॉन टॅक्स रिसिप्ट. आता असे कोणते इन्कम आहेत फॉर एक्झाम्पल शासन जे फीज लावतं, जे पेनल्टी लावतं ते असू शकतं. तसेच लक्षात घ्या जर शासनाने लोन दिलं असेल तर त्या लोन वरती जो इंटरेस्ट मिळतो, इंटरेस्ट याच्यामध्ये येऊ शकतो. समजा शासनाच्या एखाद्या कंपनीमध्ये काय आहे शेअर्स आहेत तर त्या शेअर्स वरती जो प्रॉफिट मिळतो किंवा जे डिव्हिडंड मिळतो तर ते कशामध्ये आहेत प्रॉफिट, डिव्हिडंड. तर या सर्व गोष्टींचा समावेश कशामध्ये होतो लक्षात घ्या तर नॉन टॅक्स रिसिप्ट मध्ये होतो. ठीक आहे. म्हणजेच थोडक्यात लक्षात घ्या रेव्हेन्यू रिसिप्ट मध्ये अशा सर्व गोष्टींचा समावेश आहे, अशा सर्व इन्कमचा समावेश होतो तर ज्याच्यामुळे काय आहे की शासनाचं असेट वाढत नाहीत किंवा शासनाचे जे कर्ज आहेत ते सुद्धा वाढत नाहीत. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण डिरेक्टली हे बघूयात की कॅपिटल रिसिप्ट काय असतं. कॅपिटल रिसिप्ट मध्ये आपण कंडिशन पाहिली की अशा गोष्टींचा समावेश असतो ज्याच्यामध्ये शासनाचे असेट्स हे कमी होतात आणि डेप्थ ह्या वाढतात, कर्ज वाढतात. एक्झाम्पल कोणते आहेत फॉर एक्झाम्पल शासनाने काय केलं डिसइन्व्हेस्टमेंट केली. म्हणजे समजा एखादी शासनाची काय आहे पब्लिक सेक्टर युनिट आहे फॉर एक्झाम्पल पीएसयू आहे शासनाची एखादी आणि त्याच्यामध्ये काय होतं शासनाचं आधी 100% काय होतं शेअर्स होते, ओनरशिप होते. मात्र आता गव्हर्नमेंटने काय केली समजा त्याच्यातली 50% ओनरशिप किंवा स्वतःची ओनरशिप कमी केली किंवा समजा 35% शेअर्स हे विकले शासनाने. ठीक आहे ना. तर त्याच्यातून शासनाला काय मिळतं 35% शेअर्स जे विकले त्याच्यातून शासनाला काय मिळतं काही अमाऊंट ऑफ प्रॉफिट मिळतं. बरोबर ना. पैसे मिळतात. तर त्याला आपण काय म्हणतो डिसइन्व्हेस्टमेंट म्हणतो. बरोबर ना. तर त्याच्यामध्ये पण प्रकार आहेत डिसइन्व्हेस्टमेंट, स्ट्रॅटेजिक डिसइन्व्हेस्टमेंट. ठीक आहे ना. त्याच्यामध्ये आपल्याला जायचं नाही डिटेलमध्ये. मात्र इथे लक्षात घ्या की डिसइन्व्हेस्टमेंट म्हणजे काय थोडक्यात तर शासन काय करतं की एखादं ओन करणारी म्हणजे शासनाची मालकी असणारी जी पीएसयू असते तर त्याच्यामधून शेअर्स जे आहेत ते शासन प्रायव्हेटला देतं. जे प्रायव्हेट आहेत प्रायव्हेट शेअर होल्डर आहेत तर त्यांना ते शेअर्स विकतं. त्याच्याबद्दल शासनाला काय मिळतात पैसे मिळतात. तर त्या पैशाचा समावेश कशामध्ये होतो तर कॅपिटल रिसिप्ट मध्ये होतो. आता याच्यामुळे काय झालं तर शासनाचे हे असेट्स कमी झाले. शेअर्स विकले म्हणजे काय झालं शासनाचे संसाधन असेट्स हे कमीच झाले. बरोबर. किंवा याच्यामध्ये लक्षात घ्या अजून कशाचा समावेश होतो तर बॉरोविंग. शासन जे कर्ज घेतं तर त्यांचा समावेश कशामध्ये होतो तर बॉरोविंग जे आहे तर त्याचा समावेश कॅपिटल रिसिप्ट मध्ये होतो. आता बॉरोविंग मुळे काय होणार आहे जे शासन कर्ज घेत आहे तर त्याच्यामुळे काय होणार आहेत
तर शासनाची डेप्थ ही वाढणार आहे. लक्षात घ्या, शासनावरची कर्ज जे आहेत ते वाढणार आहेत. ठीक आहे, तर लक्षात घ्या, थोडक्यात इथे समजून घ्या, कॅपिटल रिसिप्ट मध्ये अशा सर्व गोष्टींचा समावेश असतो ज्याच्यामध्ये शासनाचे असेट्स संसाधनं कमी होतात आणि शासनाची डेप्थ म्हणजेच कर्ज ही वाढतात. ठीक आहे, आता आपण रेव्हेन्यू रिसिप्ट बघूया. रेव्हेन्यू रिसिप्ट, ठीक आहे. आता लक्षात घ्या, रेव्हेन्यू रिसिप्ट मध्ये काय आहे, अगेन इथे शासनाचे काय असतं की असेट हे वाढत नाहीत आणि डेप्थ सुद्धा शासनाचे काय होते की वाढत नाही. तर या अगेन सेम आपण म्हणू शकतो. तर इथे जे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे तर त्याच्यामध्ये अशा गोष्टींचा समावेश होतो ज्याच्यामध्ये शासनाचे एकतर असेट वाढत नाही किंवा शासनाची डेप्थ सुद्धा कमी होत नाही. म्हणजे इथे आपण म्हणू शकतो की असेट एकतर वाढत नाहीत किंवा शासनाची डेप्थ ही कमी होत नाही. तर त्या सर्व गोष्टींचा समावेश कशामध्ये होतो, तर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर मध्ये होतो. आता याच्यामध्ये एक्झाम्पल्स कोणते असू शकतात लक्षात घ्या. सॅलरी, गव्हर्नमेंट जे सॅलरी देतं कर्मचाऱ्यांना त्याचा समावेश होतो. शासन जे सबसिडी देतं, फॉर एक्झाम्पल ऍग्रिकल्चर मध्ये फर्टिलायझर सबसिडी असेल, तर अशा वेगवेगळ्या सबसिडींचा समावेश कशामध्ये होतो, तर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे असे खर्च असतात ज्याच्यातून शासनाला फायदा होत नाही, प्रॉफिट मिळत नाही. तर अशा खर्चांचा समावेश कशामध्ये होतो, तर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर मध्ये होतो. आता लक्षात घ्या, जे डिफेन्स सर्व्हिसेस असतात, डिफेन्स सर्व्हिसेस असतात, तर यांच्यावरती जो एक्सपेंडिचर होतो तर त्याचा समावेश कशामध्ये होतो लक्षात घ्या, तर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर मध्ये होतो. डिफेन्स सर्व्हिसेस वरती जो खर्च होतो तर त्याचा समावेश रेव्हेन्यू एक्सपेंडिचर मध्ये होतो. मात्र लक्षात घ्या, इथे खूप महत्वाचं आहे, डिफेन्स इन्फ्रास्ट्रक्चर वरती जो खर्च होतो तर त्याचा समावेश कॅपिटल एक्सपेंडिचर वरती होतो. लक्षात घ्या, डिफेन्स इन्फ्रावरती जो खर्च होतो तर त्याचा समावेश कशामध्ये होतो, तर कॅपिटल एक्सपेंडिचर मध्ये होतो. हे लक्षात ठेवायचं आहे. तसंच लक्षात घ्या, शासन जे पेन्शन सुविधा देतं, हेल्थ सर्व्हिसेस वरती खर्च करतं किंवा एज्युकेशन वरती खर्च करतं, तर या सर्व गोष्टींचा समावेश कशामध्ये होतो, तर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर मध्ये होतो. आणि लक्षात घ्या, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर मध्ये असे खर्च समाविष्ट असतात ज्याच्यातून शासनाला फायदा मिळत नाही, प्रॉफिट मिळत नाही. आता याच्याच उलट लक्षात घ्या, कॅपिटल एक्सपेंडिचर असतं ज्याच्यामध्ये काय असतं की शासनाचे असेट्स हे वाढतात आणि डेप्थ काय होतात, कमी होतात, म्हणजे कर्ज कमी होतात. म्हणजे असे खर्च की ज्याच्यातून शासनाला प्रॉफिट मिळतं, फायदा मिळतो आणि त्या प्रॉफिटचा वापर करून शासन स्वतःचे कर्ज सुद्धा परतफेड करू शकतं. ठीक आहे, तर याच्यामध्ये कशाचा समावेश होतो, अगेन आपण म्हणू शकतो की शासन जे इन्फ्रास्ट्रक्चर वरती खर्च करतं तर त्याचा समावेश होतो. अगेन समजा शासनाने लँड खरेदी केली, जमीन खरेदी केली, एखादं असेट खरेदी केलं, मशिनरी खरेदी केल्या. ठीक आहे, तर या सर्व गोष्टींचा समावेश कशामध्ये होतो, तर कॅपिटल एक्सपेंडिचर मध्ये होतो. तर त्या लक्षात घ्या, बजेटचे की पॉइंट समजून घेण्याआधी तुम्हाला हे पॉइंट जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. ठीक आहे, ओके ओके. आता यावर्षीचं जे बजेट आहे तर याच्यामध्ये लक्षात घ्या की काय स्लाइड नंबर 1 काय म्हणते, तर लक्षात घ्या, डेस्टिनेशन काय आहे बजेटचं, विकसित भारत. तर तो लक्षात घ्या, विकसित भारत कधीपर्यंत करायचं आहे आपल्याला, 2047 पर्यंत अचीव करायचं आहे. डेस्टिनेशन काय आहे आपलं, विकसित भारत. गायडिंग स्पिरिट काय आहे त्याच्यासाठी, इन्क्लुझिव्हिटी. इन्क्लुझिव्हिटी म्हणजे काय, सर्वसमावेशकता. म्हणजे समाजामध्ये जेही कोणते सेक्टर आहेत, समाजामध्ये वेगवेगळे जे कॅटेगरीचे लोक आहेत, सेक्टर आहेत, तर त्या सर्वांना काय करायचं आपल्याला, एकत्रित आणायचंय, त्यांना सामावून घ्यायचं आहे. तर त्याला काय म्हणतो आपण, इन्क्लुझिव्हिटी. तर आपलं जे विकसित भारत आहे तर त्याचं गायडिंग स्पिरिट काय आहे, तर इन्क्लुझिव्हिटी आहे. तर याचं फ्युल काय आहे, तर रिफॉर्म आहे, सुधारणा आहे. तर या सुधारणा कुठे करायच्या आहेत आपल्याला, तर हे जे 4 सेक्टर आहेत याच्यामध्ये आपल्याला सुधारणा करायच्या आहेत. ऍग्रिकल्चर आहे, MSME आहे, मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस आहेत, इन्व्हेस्टमेंट आहे आणि एक्सपोर्ट. याच्यामध्ये आपल्याला काय करायचे आहेत, सुधारणा करायच्या आहेत. तर आपले जे भारतीय वित्त मंत्री आहेत निर्मला सीतारामन, तर यांनी एक वाक्य याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. तर हे वाक्य ऍक्च्युली एक तेलुगू पोएट आहेत G.A. राव, तर यांनी हे वाक्य म्हटलेलं आहे, अ कंट्री इज नॉट जस्ट इट्स
सॉइल अ कंट्री इज इट्स पीपल. म्हणजे कोणताही देश हा त्या तिथल्या जमिनीमुळे किंवा तिथल्या मातीमुळे बनत नाही, तर तो देश लक्षात घ्या तिथे असणाऱ्या लोकांमुळे आणि नागरिकांमुळे बनतो, असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, ओके. आता हे जे विकसित भारत आहे, ठीक आहे ना, तर याचे ऍस्पिरेशन्स काय आहेत? ऍस्पिरेशन्स काय आहेत लक्षात घ्या. आपल्याला काय करायचं आहे? ग्रोथ ऍक्सेलरेट करायचे आहे. सेकंड, इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट करायचे आहे. सिक्युअर इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट करायचे आहे, म्हणजे सर्वसमावेशक विकास करायचा आहे आपल्याला. अगेन काय करायचं आहे की जे मिडल क्लास आहे लक्षात घ्या, तर त्यांची पर्चेसिंग पॉवर पॅरिटी वाढवायची आहे. पर्चेसिंग पॉवर पॅरिटी म्हणजे काय, तर खरेदी करण्याची क्षमता त्यांची काय करायची आपल्याला वाढवायची आहे. आणि लक्षात घ्या खरेदी करण्याची क्षमता कधी वाढेल मिडल क्लासचे लक्षात घ्या, जेव्हा त्यांचं इन्कम वाढेल. मात्र इन्कम वाढण्यासाठी तुमच्याकडे काय असले पाहिजेत? पहिली गोष्ट म्हणजे रोजगार असले पाहिजेत. शासनाने रोजगार तेवढे डेव्हलप केले पाहिजेत. स्टार्टअप जे आहेत तर त्यांना बढावा दिला पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे, तरच लोकांचं इन्कम वाढेल. आणि इन्कम वाढलं तरच लोकांची काय होईल? पर्चेसिंग पॉवर पॅरिटी जी आहे ती वाढेल, लक्षात घ्या. आणि लास्ट काय म्हणतात ते अपलिफ्ट हाऊस होल्ड सेंटिमेंट्स. ठीक आहे, तर हे काय आहेत? विकसित भारतचे काय आहेत? ऍस्पिरेशन्स आहेत. ठीक आहे, ओके. आता याच्यामध्ये त्यांनी कोणत्या गोष्टींवरती फोकस करायचं ठरवलेलं आहे? तर गरीब, जे पुअर पीपल आहेत, यूथ, यंगस्टर, अन्नदाता म्हणजे काय? किसान, शेतकरी आपण म्हणू शकतो, आणि नारी म्हणजेच काय तर वुमेन, यांच्यावरती फोकस करायचं ठरवलेलं आहे. तर याचे लक्षात घ्या 4 पिलर्स आहेत, जसं की आपण पाहिलं ऍग्रिकल्चर आहे, MSME आहे, एक्सपोर्ट आहे आणि इन्व्हेस्टमेंट आहे. तर हे आपण 4 पिलर्स बघूया. तर त्याच्यामध्ये सर्वात पहिला आपण ऍग्रिकल्चर जो पिलर आहे तो बघूया. तर याच्यामध्ये त्यांनी काय सुधारणा केलेल्या आहेत? तर नंबर 1 याच्यामध्ये त्यांनी नॅशनल मिशन ऑन हाय इल्ड सीड्स हे आणलेलं आहे. तर सीड्स आपल्याला माहितीये की ग्रीन रिव्हॉल्युशन जेव्हा झालं भारतामध्ये 1966 मध्ये, तर तेव्हा सर्वात महत्वाचा फॅक्टर काय ठरलं? तर लक्षात घ्या हाय इल्ड व्हरायटी सीड्स ठरले. त्याच्यामुळे काय झालं की भारतामध्ये दुपटीने तिपटीने काय झालं की ऍग्रिकल्चरल प्रोडक्शन वाढलं, जे भारताचं आधी इतक्या जास्त प्रमाणामध्ये प्रोडक्शन नव्हतं. बरोबर. तर याच्यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका कशाने बजावलेली होती? तर ग्रीन रिव्हॉल्युशन मध्ये लक्षात घ्या हाय इल्ड व्हरायटी सीड्सने. अगेन आता याच्यामध्ये लक्षात घ्या प्रोडक्शन वाढलं, ग्रीन रिव्हॉल्युशन नंतर प्रोडक्शन तर वाढलं, मात्र त्याच्यानंतर सस्टेनेबिलिटीचा इश्यू यायला लागला. ऍग्रिकल्चरच्या सस्टेनेबिलिटीचा इश्यू यायला लागला. क्लायमेट चेंज व्हायला लागलेला आहे. अगेन टेम्परेचर वाढत आहे. तर मग या सर्व गोष्टींना अनुसरून आपण अशा पद्धतीचे सीड्स डेव्हलप केले पाहिजेत, जे काय करतील की समजा पेस्ट अटॅक झाला तर त्याला सामोरं जातील, किंवा क्लायमेट चेंज सारखी कंडिशन होते तर त्याच्या संदर्भात स्वतःला ते फ्लेक्झिबल बनवतील. तर अशा पद्धतीचे क्रॉप्स असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की सीड्स डेव्हलपमेंट वरती फोकस करायचा आहे. अगेन एनहान्स्ड क्रेडिट थ्रू किसान क्रेडिट कार्ड स्कीम. ठीक आहे, आता किसान क्रेडिट कार्ड स्कीम जी आहे ती लक्षात घ्या 1998 मध्ये सुरू केलेली. आता 1998 मध्ये सुरू होण्यामागचा सर्वात मेन हेतूच हा होता, लक्षात घ्या की ग्रीन रिव्हॉल्युशन केलं. ग्रीन रिव्हॉल्युशनच्या आधी लक्षात घ्या आपण ट्रॅडिशनल पद्धतीने शेती करत होतो. म्हणजे ट्रॅडिशनल पद्धतीने जी शेती करायचो तर त्याच्यामध्ये इनपुट कॉस्ट जी होती अगदीच झिरोच्या इक्वल होती आपण म्हणू शकतो. म्हणजे इनपुट कॉस्ट मध्ये काय येतं लक्षात घ्या, तुम्हाला सीड्स असतात, फर्टिलायझर वापरायचे असतात, इरिगेशनची फॅसिलिटी, बरोबर ना. एखादं क्रॉप प्रोडक्शन करायचंय तर त्याच्यासाठी पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ इनपुट कॉस्ट असतेच, बरोबर ना. जे ट्रॅडिशनल पद्धतीने शेती करायचो लक्षात घ्या, तर तिथे जे सीड्स आहेत तर तिथे काय करायचं शेतकरी की जे त्यांनी प्रोडक्शन घेतलेलं आहे, समजा गहूचं प्रोडक्शन घेतलेलं आहे तर त्यातलेच काही प्रमाणातले गहू काय करायचे ते की पुढच्या नेक्स्ट इयरच्या प्रोडक्शनसाठी तेच गहू वापरले जायचे. मात्र ग्रीन रिव्हॉल्युशनमुळे काय झालं लक्षात घ्या, ग्रीन रिव्हॉल्युशनमुळे तुम्हाला जे सीड्स होते, फर्टिलायझर होते, इरिगेशन फॅसिलिटी असतील, या सर्व गोष्टींसाठी खर्च करावा लागत होता.
जे ट्रॅडिशनल पद्धतीची जी शेती होती त्याच्यामध्ये इनपुट कॉस्ट लक्षात घ्या 0च्या इक्वल होती, तुम्हाला खर्च करावा लागत नव्हता. इव्हन ते लक्षात घ्या जे फर्टिलायझर होते तर मेनली जे ॲनिमल्स पाळलेले असायचे लक्षात घ्या शेतकऱ्यांनी शेतीसोबतच एक जोडधंदा म्हणून, तर त्याचे जे वेस्ट असायचे लक्षात घ्या जसं की कावडंग असेल तर त्याचा वापर फर्टिलायझर म्हणून व्हायचा. मात्र जेव्हा हायल्ड व्हरायटी सीड आले तिथे तुम्हाला नवीन खरेदी करावे लागायचे मार्केटमध्ये जाऊन फर्टिलायझर. ठीक आहे, तर याच्यामुळे काय झालं इनपुट कॉस्ट वाढली. मग इनपुट कॉस्ट वाढली तर जे गरीब शेतकरी आहेत जे मार्जिनल किंवा स्मॉल शेतकरी आहेत तर ते कुठे जाणार म्हणजे. मग लक्षात घ्या इथे काय येतो इन्व्हेस्टमेंटचा प्रश्न येतो, पैशांचा प्रश्न येतो. म्हणूनच शासनाने लक्षात घ्या 1998 मध्ये किसान क्रेडिट कार्ड स्कीम सुरू केलेली आहे. तर याच्यामध्ये कमी व्याज दरावरती शेतकऱ्यांना काय केलं जातं तर कर्ज उपलब्ध करून दिलं जातं, ज्यामुळे काय होईल की शेतकरी शेतीवरती खर्च करतील आणि शेतीचं उत्पादन हे वाढेल. तर आधी लक्षात घ्या 3 लाख पर्यंत हे कर्ज मिळायचं, मात्र आता हे कर्ज लक्षात घ्या 5 लाख पर्यंत त्यांनी वाढवलेलं आहे. तर हेच याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट काय आहे की प्राईम मिनिस्टर धनधान्य कृषी योजना. तर याच्यामध्ये काय केलेलं आहे की देशभरामधल्या अशा 100 डिस्ट्रिक्ट निवडल्या जाणार आणि त्याच्यामध्ये ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट करण्याचं गोल शासनाने ठेवलेलं आहे. मिशन फॉर कॉटन प्रोडक्टिव्हिटी, तर येत्या 5 वर्षामध्ये लक्षात घ्या कॉटन प्रोडक्शन वरती सुद्धा भर दिला जाणार आहे. मखना बोर्ड इन बिहार, तर बिहारमध्ये लक्षात घ्या मखना बोर्ड सेटअप करण्याचं सुद्धा गोल ठेवलेला आहे शासनाने. ठीक आहे, आता याच्याच सोबत लक्षात घ्या आत्मनिर्भरता इन पल्सेस. आता आपल्याला माहितीये की कोविडच्या काळानंतर आपण काय केलं की आत्मनिर्भर भारत ही योजना सुरू केली, बरोबर ना. तर याच्यामध्ये आत्मनिर्भरता याचाच अर्थ असा होतो की सेल्फ सफिशियंट होणं, म्हणजे कोणावरती डिपेंड नसणं. याचा अर्थ असा नाही होत की आपण इतर देशांची इंटरॅक्शनच नाही करायची, बरोबर, असा अर्थ होत नाही त्याचा. आत्मनिर्भर म्हणजे काय तर सेल्फ डिपेंडंट होणं, बरोबर ना. मग हे आपण जे आत्मनिर्भर भारत योजना जी स्कीम आहे ती कोविड नंतर सुरू केलेली, तर त्याचाच भाग आता पल्सेस किंवा डाळे आहेत. जर तुम्ही ऍग्रिकल्चरल इम्पोर्टचा विचार केला तर त्याच्यामध्ये मेनली लक्षात घ्या आपण डाळींना इम्पोर्ट करतो, तसेच जे ऑइल आहे पाम ऑइल मेनली आपण साऊथ ईस्ट एशियाटिक नेशन जे आहेत जसे की इंडोनेशिया आहे, मलेशिया आहे, तर इथून आपण पाम ऑइल इम्पोर्ट करतो, बरोबर ना. इम्पोर्ट का करावं लागतं कारण त्याचं जे प्रोडक्शन आहे आपल्या देशामध्ये तितक्याच्या प्रमाणामध्ये होत नाही आणि म्हणूनच लक्षात घ्या सप्लाय कमी असल्यामुळे काय होतो की त्या वस्तूची किंमत वाढते. म्हणूनच आज डाळी महाग आहेत. जर तेच डाळींचं जर तुम्ही प्रोडक्शन भरमसाठ केलं देशामध्ये लोकांच्या डिमांडनुसार सप्लाय केला तर डाळी आपल्याला स्वस्तच मिळतील, बरोबर ना. म्हणून शासन काय करत आहे की आत्मनिर्भरता इन पल्सेस म्हणजे मेनली याच्यामध्ये काय केलेलं की 6 वर्षासाठी हे मिशन आणलेलं आहे, ज्याच्यामध्ये मेनली तूर, उडद किंवा जे मसूर डाळ आहे तर याच्यावरती फोकस केला जाणार आहे. तसेच त्यांचे जे प्रोटीन कंटेंट आहे ते वाढवलं जाणार आहे, तसेच त्यांची प्रोडक्टिव्हिटी सुद्धा वाढवण्यावरती फोकस केला जाणार आहे. ठीक आहे, इंडिया पोस्ट ॲज अ कॅटलिस्ट फॉर द रुरल इकॉनॉमी म्हणजे जे पोस्ट ऑफिसेस आहेत तर त्यांचा ग्रामीण अर्थव्यवस्था विकासासाठी कशा पद्धतीने वापर करता येऊ शकतो याच्यावरती सुद्धा शासन फोकस करत आहे. तर आता लक्षात घ्या जे पोस्ट ऑफिसेस आहेत मेनली आपल्याला माहिती आहे की एक काळ असा होता की आपण काय करायचो जे कम्युनिकेशन आहे एका व्यक्तीशी, समजा एका गावामध्ये बसलेली व्यक्ती आहे आणि त्याला दुसऱ्या गावामध्ये असणाऱ्या व्यक्तीशी कम्युनिकेशन करायचं आहे तर आपण चिठ्ठीचा वापर करायचो. त्यासाठी पोस्ट ऑफिसेस असायचे, पोस्टमॅन यायचे, बरोबर ना. मात्र आज सगळ्यांच्या हातामध्ये फोन आलेला आहे आणि फोनमुळे इन्स्टंट तुम्ही काय करू शकता कम्युनिकेशन करू शकता, बरोबर ना. कम्युनिकेशन इझी झालेलं आहे. म्हणून काय झालेलं आहे लक्षात घ्या जे पोस्ट ऑफिसेसचं इन्फ्रास्ट्रक्चर होतं तर ते आज इररिलेव्हंट झालेलं आहे. मग त्याचा काहीतरी वापर झाला पाहिजे म्हणून शासनाने हा एक निर्णय घेतलेला आहे की जे पोस्ट ऑफिसेस आहेत त्यांना एक काइंड ऑफ आपण म्हणू शकतो की जे बँक सुविधा देतात, बँक ज्या फॅसिलिटीज सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात, काइंड ऑफ सर्व्हिसेस पोस्ट ऑफिसेसने पण त्या सुविधा प्रोव्हाइड करावं अशा पद्धतीने शासन त्याच्यावरती फोकस करत आहे. जसं की क्रेडिट फॅसिलिटी असेल, इन्शुरन्स फॅसिलिटी असेल. ठीक आहे, समजा शासनाची एखादी स्कीम आहे त्याच्यातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्यायचा आहे तर ते सुद्धा करू शकतात याच्यामधून. ठीक आहे, ओके. आता हे मेनली MSME सेक्टर संदर्भात आहे. ठीक आहे, MSME म्हणजे काय तर मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस. आता याच्यामध्ये शासनाने काय केलेलं आहे की
जे क्रेडिट गॅरंटी कव्हर आहे तर तो वाढवलेला आहे. जे मायक्रो आणि स्मॉल एंटरप्राइजेस आहे तर त्यांच्यासाठी आधी लक्षात घ्या 5 करोड इतका होता, आता त्यांनी 10 करोड इतका केलेला आहे. म्हणजेच काय केलेलं आहे की डबल केलेलं आहे. ठीक आहे. स्टार्टअप साठी जो क्रेडिट गॅरंटी कव्हर होता लक्षात घ्या आधी 10 करोड होता, तो आता त्यांनी काय केलेला आहे 20 करोड केलेला आहे. म्हणजे आधीची जी अमाऊंट होती त्याला काय करायचं आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करायचंय म्हणजे आताची अमाऊंट मिळते. ठीक आहे ना. ओके. तसेच लक्षात घ्या जे क्लासिफिकेशन किंवा क्रायटेरिया होता एमएसएमई सेक्टर साठीचा तर तो सुद्धा चेंज केलेला आहे शासनाने. तर तो काय केलेला आहे लक्षात घ्या. एमएसएमई म्हणजे काय तर मायक्रो स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेस, बरोबर ना. तर एमएसएमईचे जे कॅटेगरायझेशन आहे किंवा जे क्लासिफिकेशन आहे तर ते 2 बेसिसवरती केलं जातं. एक म्हणजे त्या एमएसएमई सेक्टरमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट किती केलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचा टर्न ओव्हर किती आहे. या 2 बेसिसवरती त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं लक्षात घ्या. तर सध्या करंट मध्ये काय होतं समजा इन्व्हेस्टमेंट बेसिसवरती आपण एमएसएमई कोणाला म्हणायचो तर मायक्रो कोणाला म्हणायचो तर ज्यांचं लक्षात घ्या ज्यांची इन्व्हेस्टमेंट ही 1 करोड आहे त्यांना म्हणायचो मायक्रो. मात्र आता कोणाला म्हणतो मल्टिप्लाइड बाय 2.5 करोड ज्यांचं इन्व्हेस्टमेंट आहे तर त्याला काय म्हणतो आपण मायक्रो. अगेन स्मॉल साठी काय आहे तर 10 होतं मल्टिप्लाइड बाय 2.5 25 करोड. मीडियम साठी 50 करोड होतं मल्टिप्लाइड बाय 2.5 125 करोड येतं. ठीक आहे ना. सो अशा पद्धतीने लक्षात घ्या आज जे रिवाइज्ड आहे इन्व्हेस्टमेंट तर ही आहे. तर जर इतकं कॅपिटल असेल तरच त्याला आपण काय म्हणणार मायक्रो स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेस. आता जो टर्न ओव्हर बेसिसवरती क्लासिफिकेशन आहे तर त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी त्याची जी अमाऊंट आहे तर ती काय लक्षात घ्या. जे करंट आहे त्याच्यामध्ये मायक्रो एंटरप्राइजेस कोण असेल तर ज्यांचा टर्न ओव्हर हा 5 करोड आहे आणि रिवाइज मध्ये काय केलेलं आहे तर आधीची जे अमाऊंट आहे तर त्याला 2 ने मल्टिप्लाय केलेलं आहे म्हणजे आत्ताची अमाऊंट मिळते. सेम लक्षात घ्या आधीची जी अमाऊंट आहे तर त्याला मल्टिप्लाय कितीने केलेलं आहे. समजा ही ए अमाऊंट असेल आधीची त्याला जर तुम्ही 2.5 ने मल्टिप्लाय केलं तर आत्ताची अमाऊंट मिळते. ठीक आहे. आणि सेम टर्न ओव्हर बेसिस वरती क्लासिफिकेशन करताना आधीची जी अमाऊंट आहे तर त्याला तुम्हाला काय करायचं आहे 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे आत्ताची अमाऊंट मिळते. ठीक आहे. थोडक्यात काय केलेलं आहे शासनाने तर एमएसएमई ची डेफिनेशन चेंज केलेली आहे. ठीक आहे. ओके. आता याच्यामध्ये लक्षात घ्या इन्व्हेस्टिंग इन पीपल इकॉनॉमी अँड इनोव्हेशन या संदर्भात शासनाने काय केलेलं आहे तर सक्षम अंगणवाडी अँड पोषण 2.0 सुरू केलेला आहे. तर याच्यातून आपल्याला अर्थ नावातूनच समजून जातो की जे चिल्ड्रन्स आहेत तर त्यांच्या पोषकतेवरती भर देण्यात आलेला आहे, हेल्थवरती भर देण्यात आलेला आहे. एक्सपान्शन ऑफ कॅपॅसिटी इन IITs लक्षात घ्या 2014 पर्यंत देशामध्ये 23 IITs होते. 2014 नंतर लक्षात घ्या अजून 5 वाढवले IITs. तर या IITs ची जी कॅपॅसिटीज आहेत नंबर्स आहेत तर ते वाढवण्यावरती शासन काय करणार आहे तर भर देणार आहे. डे केअर कॅन्सर सेंटर इन ऑल डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल. ओके. कॅन्सर साठी सेंटर्स उभे केले जाणार आहेत. भारतीय भाषा पुस्तक स्कीम. आता लक्षात घ्या जे प्रायमरी स्कूल आहेत बरोबर तर प्रायमरी स्कूलमध्ये जे पुस्तक मिळतात जे काही त्यांचं स्टडी मटेरियल आहे तर ते डिजिटली उपलब्ध करून देण्याबद्दल ते म्हणतात. ठीक आहे. नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्किल डेव्हलपमेंट साठी एक सेंटर उभं केलं जाणार आहे. ठीक आहे. ओके. तर नेक्स्ट लक्षात घ्या अटल टिंकरिंग लॅब. अटल टिंकरिंग लॅब काय आहे तर त्याच्या आधी आपण समजून घेऊयात की अटल इनोव्हेशन मिशन लक्षात घ्या 2016 मध्ये अटल इनोव्हेशन मिशन नीती आयोगाने सुरू केलं. ठीक आहे ना. नीती आयोगाने सुरू केलं. तर याच्यामध्ये स्टेम म्हणजे काय तर सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग आणि मॅथ्स या विषयांवरती फोकस केला जातो. ठीक आहे. तर या अटल इनोव्हेशन मिशनचाच भाग अटल टिंकरिंग लॅब आहे. तर शासनाने काय म्हटलेलं आहे की येत्या 5 वर्षामध्ये आपल्याला 50,000 अटल टिंकरिंग लॅब ह्या उभ्या करायच्या आहेत. ठीक आहे. नेक्स्ट
सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर एज्युकेशन, एज्युकेशन मध्ये एआयचा वापर. ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी ती कुठे केली जाणार आहे, तर जे प्रायमरी स्कूल आहेत आणि प्रायमरी हेल्थकेअर फॅसिलिटीज आहेत, म्हणजे जे सरकारी दवाखाने आहेत, तर तिथे वाढवली जाणार आहे. एक्सपान्शन ऑफ मेडिकल एज्युकेशन. ओके, पीएम स्वनिधी. अब स्वनिधी काय आहे, पीएम स्वनिधी काय आहे, तर लक्षात घ्या, अशा बिल्डिंग्स ज्यांचं कन्स्ट्रक्शन अर्ध राहिलेलं आहे, तर त्या अर्ध राहिलेलं कन्स्ट्रक्शन पूर्ण होण्यासाठी शासन काय करणार आहे, मदत करणार आहे फ्रॉम पीएम स्वनिधी स्कीम. ठीक आहे. वेलफेअर ऑफ ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर्कर्स. आता लक्षात घ्या, कोविड-19 नंतर आपल्याला माहिती आहे की ऑनलाईन वर्क किंवा वर्क फ्रॉम होम नावाची कॉन्सेप्ट खूप वाढलेली आहे, बरोबर ना. लोक घरूनच काम करत आहेत, ऑनलाईन काम करत आहेत, त्याला आपण गिग वर्कर असं सुद्धा म्हणतो, बरोबर. तर आता शासनाने काय केलेलं आहे की हे जे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती काम करणारे वर्कर्स आहेत, तर त्यांच्या सोशल सिक्युरिटी स्कीम घेऊन येण्याबद्दल शासन बोलत आहे. अजून काही आणलेलं नाही याच्याबद्दल, मात्र आणण्याबद्दल काय आहे की शासन विचार करत आहे. ठीक आहे. ओके, सपोर्ट टू स्टेट फॉर इन्फ्रास्ट्रक्चर. ठीक आहे. आता इथे काय म्हटलेलं आहे की इन्व्हेस्टिंग इन पीपल, इकॉनॉमी अँड इनोव्हेशन. आता याच्यामध्ये सपोर्ट टू स्टेट फॉर इन्फ्रास्ट्रक्चर. ठीक आहे. आता शासनाने इथे असं म्हटलेलं आहे की जे स्टेट आहेत, स्टेट गव्हर्नमेंट आहेत, तर त्यांना त्या राज्यामध्ये पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी शासन काय करणार आहे, तर 50 वर्षासाठी 1.5 लाख करोड इतकी किंमत असलेलं कर्ज उपलब्ध करून देणार आहे. ते पण कर्ज कसं असेल, बिनव्याजी असेल, विदाउट इंटरेस्ट असेल. ठीक आहे. जल जीवन मिशन फॉर वॉटर कॅपॅसिटी बिल्डिंग. ठीक आहे. पॉवर सेक्टर रिफॉर्म. आता याच्यामध्ये शासनाने असं म्हटलेलं आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटने असं म्हटलेलं आहे की जी राज्य स्वतःच्या राज्यांमध्ये पॉवर सेक्टर मध्ये रिफॉर्म करतील, तर त्यांना आम्ही काय करू, तर त्यांचा जो GSDP म्हणजे स्टेट लेवलचा जो GDP आहे, तर त्यांच्या GDPच्या 0.5% इतका आम्ही काय करू, ऍडिशनल लोन तुम्हाला काय करू, प्रोव्हाइड करू. ठीक आहे. अर्बन चॅलेंज फंड अर्बन डेव्हलपमेंटसाठी आहे. अगेन असेट मॉनिटायझेशन प्लॅन फॉर 2025 to 30. असेट मॉनिटायझेशन प्लॅन काय आहे, तर याच्यामध्ये शासन काय करतं, स्वतःचे असेट्स हे लीजवर देतं आणि त्याच्यामधून प्रॉफिट कमवतं. तर हा प्लॅन जो आहे तो एक्सटेंड केलेला आहे, 2025 आणि 30 साठी सुद्धा वाढवलेला आहे. ठीक आहे. ओके, मॅरीटाईम डेव्हलपमेंट फंड. जी कोस्टल, आपल्याला माहिती आहे की भारताला काय आहे, समुद्र किनारा लाभलेला आहे, खूप भला मोठा समुद्र किनारा लाभलेला आहे. तर तिथे कोस्टल जी इकोसिस्टम आहे किंवा कोस्टल इकॉनॉमी आहे, तर त्याच्या डेव्हलपमेंटसाठी सुद्धा मॅरीटाईम डेव्हलपमेंट फंड शासनाने काय केलेला आहे, तर कॉर्पस फंड जो आहे तो अनाउन्स केलेला आहे. न्यूक्लिअर एनर्जी मिशन फॉर विकसित भारत. न्यूक्लिअर एनर्जी आपल्याला माहिती आहे की इट्स अ पार्ट ऑफ क्लीन एनर्जी, जसं सोलर एनर्जी आहे, विंड एनर्जी आहे, त्याचप्रमाणे न्यूक्लिअर एनर्जी आहे. मात्र लक्षात घ्या, जी ओव्हरऑल क्लीन एनर्जी आहे, तर त्याच्यामध्ये न्यूक्लिअर एनर्जीचा वाटा हा कमी आहे. ठीक आहे ना. तर शासनाचा हेतू आहे की कशा पद्धतीने आपल्याला न्यूक्लिअर एनर्जी सुद्धा वाढवता येऊ शकते. ठीक आहे. उडान स्कीम, तर याचं सुद्धा एक्सपान्शन करण्यात आलेलं आहे. तर याच्यामध्ये शासन असं म्हणते की येत्या 10 वर्षामध्ये आपण काय करू, अजून 120 डेस्टिनेशन हे कनेक्ट करू शकतो. ठीक आहे ना. तर उडान म्हणजे काय, उडे देश का आम नागरिक, आपल्याला माहिती आहे. तर एअरवे कनेक्टिव्हिटीसाठी हा प्रोग्राम मेनली लॉन्च केलेला आहे. ठीक आहे. फ्युचर नीड ऑफ बिहार. तर याच्यामध्ये लक्षात घ्या, एक ग्रीनफील्ड एअरपोर्ट बिहारमध्ये स्थापन केलं जाणार आहे, सुरू केलं जाणार आहे. ठीक आहे. स्वामिह फंड. ठीक आहे. सेकंड सुरू करण्यात आलेला आहे, 1 ऐवजी सेकंड सुरू करण्यात आलेला आहे. 1 झालेलं ऑलरेडी. ठीक आहे. तर सेकंड सुरू केलेलं आहे शासनाने. ओके. प्रमोटिंग एक्सपोर्ट. आता एक्सपोर्ट प्रमोशनसाठी शासनाने काय काय सुरू केलेलं आहे, एक्सपोर्ट प्रमोशन मिशन सुरू केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये लक्षात घ्या, एक्सपोर्ट क्रेडिट, क्रॉस बॉर्डर फॅक्टरिंग सपोर्ट अँड सपोर्ट टू MSME टू टॅकल नॉन टेरिफ मेजर्स इन ओव्हरसीज मार्केट. ठीक आहे. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, क्रॉस बॉर्डर फॅक्टरिंग काय असतं हे आधी समजून घेऊयात. क्रॉस बॉर्डर फॅक्टरिंग. आता लक्षात घ्या, समजा पर्सन A आहे, पर्सन B आहे. ठीक आहे. आता समजा पर्सन A ने काय केलं, तर B कडून 5 लाखांचं काहीतरी साहित्य, काय आपण म्हणू शकतो की खरेदी केलं. समजा काय
गुड्स हे खरेदी केले बी कडून 5 लाखांचे. मात्र आता ए ची अशी कंडिशन आहे की ती ए व्यक्ती 5 लाख रुपये इमिजिएटली बी व्यक्तीला देऊ शकत नाही. ठीक आहे. मात्र बी व्यक्तीला सुद्धा पैशांची आवश्यकता आहे. ठीक आहे. तर मग या दोघांमध्ये जो व्यवहार झालेला आहे तर त्याचं एक काय असतं, ट्रेड रिसिप्ट असतं. ठीक आहे. ट्रेड रिसिप्ट असते त्यांच्यामध्ये जो व्यवहार झालेला आहे. आता काय आहे की ए तर लगेच देऊ शकत नाही, बी सुद्धा, मात्र बी ला सुद्धा आवश्यकता आहे 5 लाख लगेच मिळवण्याची. ठीक आहे. आता बी काय करते तर पर्सन सी कडे जाते. ठीक आहे. आणि पर्सन सी ला म्हणते की असा असा आमच्यामध्ये व्यवहार झालेला आहे, ही ट्रेड रिसिप्ट तू घे आणि मला काय कर 5 लाख रुपये दे. ठीक आहे. आता पर्सन सी काय करते तर पर्सन सी कडे मग काय करते की पर्सन सी ए कडून परत काय करते 5 लाख रुपये घेते. समजते का? म्हणजे थोडक्यात काय आहे की या दोघांमध्ये जो झालेला व्यवहार आहे, म्हणजे आधी जे बी चं काम होतं की ए कडून पैसे घेणं, आता सी काय करणार, ए कडून पैसे घेणार. बी चं काम राहत नाही ते. ठीक आहे. तर अशाच पद्धतीचा जो ट्रेड आहे, ही जी पद्धत आहे तर ती तुम्ही क्रॉस बॉर्डर ट्रेड मध्ये सुद्धा अलाव करा. तर याच्या संदर्भात प्रयत्न सुरू आहेत. ठीक आहे. भारत ट्रेड नेट म्हणजे काय तर इंटरनॅशनली ट्रेड करत असताना तुमचे समजा डॉक्युमेंट्स लागतात, तर ते डॉक्युमेंट्स ऑनलाईन किंवा डिजिटली कशा पद्धतीने उपलब्ध करता येऊ शकतात, तर याच्या संदर्भात भारत ट्रेड नेट आहे. नॅशनल फ्रेमवर्क फॉर GCC ग्लोबल कॅपॅसिटी सेंटर. ठीक आहे. वेअरहाऊसिंग फॅसिलिटी फॉर एअर कार्गो, वेअरहाऊसेस उभं करण्यासंदर्भात. ठीक आहे. ओके. आता लक्षात घ्या, याच्या व्यतिरिक्त शासनाने सर्वात मोठा आणि महत्वाचा चेंज काय केलेला आहे तर आपल्याला माहिती आहे की IT ऍक्ट 1961 म्हणजेच इन्कम टॅक्स ऍक्ट 1961, याच्यामध्ये खूप सारे काय आहेत, प्रोव्हिजन आहेत, सेक्शन्स आहेत, भले मोठे, मग ते युजली आपल्या लक्षात राहत नाही, बरोबर ना. म्हणून शासनाने हे जे सेक्शन्स आहेत ते कशा पद्धतीने कमी करू शकतो याच्यावरती सुद्धा भर दिलेला आहे. आणि सर्वात महत्वाची बातमी म्हणजे काय आहे याच्यामध्ये, न्यूज आपण म्हणू शकतो किंवा की पॉइंट लक्षात घ्या. तर शासनाने काय केलेलं आहे की तुमचं 12 लाख रुपयांपर्यंत जे उत्पन्न आहे तर ते काय असणार आहे, टॅक्स फ्री असणार आहे, इन्कम टॅक्स फ्री असणार आहे. आता याच्यामध्ये ऍडिशनल काय आहे लक्षात घ्या, जे सॅलरीड पर्सन आहेत तर त्यांना एक्स्ट्राचा 75,000चा काय दिलेला आहे, डिडक्शन दिलेला आहे. म्हणजे हे जे व्यक्ती आहेत, सॅलरीड व्यक्ती आहेत, तर त्यांच्या 12,75,000 जी अमाऊंट आहे त्यांची सॅलरीची, तर त्याच्यावरती टॅक्स लागणार नाही, हे लक्षात राहू द्या. ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचा बदल हा बजेटमध्ये इन्कम टॅक्स रिलेटेड जो डायरेक्ट टॅक्स आहे तर त्याच्या संदर्भात केलेला आहे. ओके. आता इथे आपण बघूयात की शासनाला कुठून मिळतो, रुपया कुठून मिळतो, बरोबर. आता सर्वात जास्त रुपया कुठून मिळतो लक्षात घ्या, तर बॉरोविंग मधून मिळतो. 24% मिळतो रुपया. बॉरोविंग म्हणजे कर्ज जे आहेत, कर्जाची परतफेड आहे आपण म्हणू शकतो, तर त्याच्यातून मिळतो, कर्जामधून मिळतो. त्याच्यानंतर लक्षात घ्या इन्कम टॅक्स मधून मिळतो, जो प्रत्यक्ष कर आहे त्याच्यामधून शासनाला 22% जो रुपया आहे तो मिळतो. त्याच्यानंतर लक्षात घ्या 18% जो आहे तो GST मधून मिळतो. म्हणजे थोडक्यात काय म्हणू शकतो आपण, जे बॉरोविंग्स आहेत तिथून सर्वात जास्त मिळतो. इन्कम टॅक्स मधून सेकंड नंबर वरती मिळतो. त्याच्यानंतर जो इनडायरेक्ट टॅक्स आपण त्याला GST म्हणतो तर त्याच्यामधून मिळतो. आणि लक्षात घ्या कॉर्पोरेट टॅक्स सुद्धा काय आहे, इन्कम टॅक्स आहे. तर लक्षात घ्या UPSC प्रिलिम्स मध्ये इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग ऑर्डरने तुम्हाला हे असं विचारू शकतात. ठीक आहे. ओके. तर जो रुपया आहे तो खर्च कशा पद्धतीने होतो किंवा जातो कशा पद्धतीने, तर सर्वात जास्त खर्च कशावर होतो किंवा जातो कशावरती लक्षात घ्या, तर तो आहे म्हणजे शेअर्स अँड टॅक्सेस अँड ड्युटीज. म्हणजे राज्य शासन जे आहेत त्याचे जे शेअर्स आहेत टॅक्सेस मधले, तर आणि ज्या ड्युटीज आहेत तर त्याच्यावरती सेंट्रल गव्हर्नमेंटचा जास्त शेअर्स म्हणजे 22% जातो. ठीक आहे.
त्याच्यानंतर लक्षात घ्या 20% जो आहे तो इंटरेस्ट पेमेंट वरती जातो. ठीक आहे, इंटरेस्ट पेमेंट म्हणजे जे कर्ज आहेत, कर्जांवरती जे इंटरेस्ट लागतो, शासन जे कर्ज घेतं त्याच्यावरती इंटरेस्ट द्यावा लागतो, तर त्याच्यावरती हा सेकंड नंबरवरती जातो. ठीक आहे, आता याच्यानंतर काय आहे की 16% लक्षात घ्या सेंट्रल सेक्टर स्कीम वरती जातो. ॲज वी ऑलरेडी नो की शासनाच्या 2 पद्धतीच्या स्कीम असतात, एक म्हणजे सेंट्रल सेक्टर आणि दुसरा म्हणजे सेंट्रली स्पॉन्सर्ड. तर सेंट्रल सेक्टर म्हणजे काय, तर जिथे 100% लक्षात घ्या खर्च हा सेंट्रल गव्हर्नमेंट करतो, तर त्याला आपण म्हणतो सेंट्रल सेक्टर स्कीम. ठीक आहे, सो अशा पद्धतीने जो रुपया आहे लक्षात घ्या तर तो काय होतो, खर्च होतो किंवा तो जातो. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपण जो शासन खर्च करतं तर तो खर्च कुठल्या क्षेत्रावरती जास्त होतो, तर हे आपण थोडक्यात बघूया. सर्वात जास्त खर्च लक्षात घ्या डिफेन्स सेक्टरवरती होतो. त्याच्यानंतर रुरल डेव्हलपमेंट, होम अफेअर्स, ॲग्रिकल्चर, एज्युकेशन आणि हेल्थ वरती होतो. त्याच्यानंतर लक्षात घ्या अर्बन डेव्हलपमेंट, IT, एनर्जी, कॉमर्स अँड इंडस्ट्री, सोशल वेलफेअर आणि सायंटिफिक डिपार्टमेंट म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट वरती खर्च होतो. तर अशा पद्धतीने शासनाचा खर्च होतो सेक्टर वाईज, हे लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. So this is all about budget for 2025 and 2026. ठीक है, thank you and stay tuned with us.